पाण्याचा प्रॉब्लेम, गटाराचे प्रॉब्लेम, हे खड्डे कुठे येतात त्याचे प्रॉब्लेम, बिल्डिंग होता होता बिल्डिंग नाही झाली आहे. आज किती वर्ष झाले बिल्डिंगचं काम, आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो, हेच चालू आहे. आज आम्ही हेच ऐकतोय. मी ह्या महिन्यात आमचा तो प्रोसिजर संपणार, पुढच्या महिन्यात प्रोसिजर संपणार. आम्हाला गरीबाला, आम्हाला रहिवाशांना असे आश्वासनच देतात. हे का देतात, कशामुळे देतात हे आम्हाला अजूनही काही कळलेलं नाही. ह्याच्यामध्ये आम्हाला असं काय, आम्हाला गरीबमध्ये गटारामध्ये राहावं लागतं. कधी कधी पावसाचं पाणी आमच्या घरातून जातं, नाल्या तुंबल्या, मोऱ्या तुंबल्या की सगळं पाणी मोरीच्या आतमध्ये आलं की डायरेक्ट मग घरामध्ये. माणसांनी राहायचं तरी कसं, आम्ही गरीबांनी काहीतरी आमची सोयीस्कर करायचं. हे तुमचे मतदान आले की आम्ही, हे तुमचे रस्ते बनून जातात, ते रस्ते बनून तरी काय उपयोग आहे. हे खाली सगळे उकीर केली आहे, हे वरचेवर बनून जातात आणि परत ते 6-7 महिन्याने लगेच खाली गेले. फायदा काय त्याचा आहे. हे रस्ते बनवतात, तुम्ही ह्याला पैसा करा, काहीतरी गोरगरिबांसाठी बिल्डिंगचा वगैरे कामाचा बंदोबस्त करा ना. हे लोक म्हणजे अतिशय वाईट परिस्थितीत राहत आहेत, गरीब आहेत बिचारे. कोणाकडे जाऊन बोलणार ते? तुम्ही जर इंटरव्ह्यू काल घेतलेली आहे ना, त्याच्यामध्ये बोलले असेल काय करणार आम्हाला तर कळत नाही. म्हणजे त्यांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या 30 वर्ष म्हणजे कशाला म्हणतात, हे गेली एक पिढी, आता दुसरे आले तरी तुमचं काही नाही, तुम्हाला करायचंच नाही आहे. आणि लोकांना दाखवण्यासाठी महाराष्ट्राचा नेता बनायचं आहे आणि मग मुंबईच्या CS आणि इकड तिकडच्या गप्पा गोष्टी करायच्या. जे आहे त्याच्यात करा ना पहिलं.